वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी तुके घालून घरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट वरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जन संस्कार किया पंचकृपाने सतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दाता तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्यांचे केलिया स्मरण पुस्तक विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री श्री गुरूंचे ते नमस्कार आता घ्यावी घ्यावी माझे सेवा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्राप्त कळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतला अभंग आपल्या सर्वांच्या अंतकरणाच्या अधिष्ठान भागवत धर्माच्या कलस्थानात वैराग्याचे भान येऊ सकल जगत उद्धारू छत्रपती शिवरायांचे गुरु जगतवंदन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चार चानांचा सर्वांच्या परिचयाचा पाठ दिलासा काला या प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या अनुषंगाने सखोल चिंतन मांडण्याचा माझा मानस आहे. परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या अंतःकरणाचे सापेक्ष स्पंदन परिहाराच्या रूपाने व्यक्त करणे अति आवश्यक आहे. आज त्या गावामध्ये अधिक मासानिमित्त चालू असलेला अखंड अरण सप्ताह आणि त्याची काळाची सेवा माझ्या वाटेला आलेली त्यांच्या माध्यमातून ही सेवा प्राप्त झाली. ती पंडित महाराजांकडे असतील, गणेश महाराजांकडे असतील किंवा त्यांचं सगळं कुटुंब असेल, परिवार असेल आणि या समितीमध्ये सगळं वारकरी बांधव आणि ग्रामस्थ गावकरी यांच्या माध्यमातून सेवा प्राप्त झालेली आहे. सेवेचं निमित्त काला काल म्हणजे काय, जे 7-8 दिवस चालू आहे त्याचा समारोप म्हणजे सांगता समारंभ म्हणजे काला. एखादी व्यक्ती उद्या इकडे आली, उद्या आली आणि विचारलं तुम्हाला
कुठे काला? तुम्ही काय म्हणणार? अहो कालच झालं काला. तुम्ही आज कशाला आला? कालच झालं, आजच झालं का? काला होणार. आणि या अधिक मासाने चालू असलेला आचरण आणि सप्त याचा कामकाज समारोप आज काला विशेष महत्व आहे भारतीय संप्रदायामध्ये. तो कुणालाही सहजासहजी प्राप्त होत नाही. जो खरा भाविक आहे, जो खरा सात्विक आहे, त्याला हा प्रसाद प्राप्त होतो. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. जो खऱ्या अर्थाने भाविक आहे किंवा भावी काळात त्या भाविकाला हा काल्याचा प्रसाद प्राप्त होईल. जो खऱ्या अर्थाने वारकरी आहे, सांप्रदायिक आहे, भाविक आहे, हा काला सहजासहजी प्राप्त होत नाही. देवांना प्राप्त होत नाही, पण तुम्हाला प्राप्त होतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषा लाभ संत संगे. विशेष लाभ संत संगे. विशेष लाभ शंकर महाराज त्यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने हा काला त्या स्थानी पवित्र स्थानी संपन्न होतो. तुमच्या इथं काला होतोय, देवांना प्राप्त होत नाही. त्यांना प्राप्त होत नाही म्हणून ते फक्त काला पाहायला येतात. आजी ओट अमरावती, आजी ओट अमरावती, देव देवता फक्त पाहायला येतात, खायला नाही. खावं येते आहे का? पहावं येते, कारण खाण्याचा अधिकार नाही. ठीक आहे. त्यांनी एकदा प्रयत्न केला गोकुळामध्ये, भगवंतानी काला केला, प्रयत्न केला. काल्याची आसे देवदळी झाले मासे, सोनिया मुसे कालाचे. काय करायचं? भगवंताने सांगितलं हे देवदेवता काय करतील? मासे झालेत. आता काल्याचा प्रसाद भक्षण करण्यासाठी हे काय आलेत? मासे झालेत. हात धुवायला गेले, फक्त एक शिकांना प्राप्त होईल. तुम्ही काय करायचं? काला झाल्यावर हात धुवायला देऊ जायचं नाही, येऊन जायचं नाही. काय करायचे? हात असे पुसून टाकायचे. पुढं हा शब्द आहेत महाराज टाकलेला आहे. आपल्याला टाकता बोलता येत नाही, आपल्याला लाज वाटते की नाही. त्यांना प्राप्त होत नाही. पहिला काला कोणी केला? पहिला काला भगवान श्रीकृष्णाने गोकुळात वृंदावनामध्ये पहिला काला केला. यमुनेच्या वळवंटात पहिला काला. ठीक आहे. दुसरा काला कोणी केला? दुसरा काला झाला पंढरपुरात, सर्व संतांनी केला. आमच्या माऊलीने केला, ज्ञानेश्वर माऊलीने. काला करी
इति संत जना सर्व संतांनी केला. पुढे कोण होतो? एकच टाळी झाली चंद्रभागे वाढा. असं कोण वाटत होतं? पहिला काला कोणता? दुसरा पंढरपूर माऊलींनी केला, संतांनी केला. तिसरा काला जेवढे काले होते आता महाराष्ट्रात होता, बाहेर होता, आपल्या देशाच्या बाहेर होतात सगळे आणि तिसरे काला कधी तिसरा, पहिला नाही दुसरा नाही. जेवढे काले होते तिसऱ्या नंबरचे. काल्याचे पहा तीन प्रकार आहेत. तीन प्रकार आहेत. तुम्हाला तीन काले क्रमांक माहिती आहे, पण तिसरा काला तुम्हाला अगोदर सांगतो. तिसरा काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याचा काळ. जीव ब्रह्म ऐक्याचा काळ ज्याचा होतो त्याला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तत्वमसी जे महावाक्य आहे वेदामध्ये, महावाक्य पहिलं वाक्य म्हणतात तत्वमसी, दुसरं अहम ब्रह्मास्मि, ज्ञान ब्रह्म, चौथं वाक्य अयम आत्मा ब्रह्म. तत्वमसी वाक्य कशामध्ये? तत्वमसी म्हणजे तो तूच आहेस, ज्याचा तू शोध येतोय तो तूच आहेस. संस्कृत वाक्य आहे ते सामवेदामधलं छांदोग्य उपनिषदामधलं हे वाक्य. पण तुकोरायांनी हा वेद पूर्ण गाथा म्हणजे पंचवेद आहे, पण हा हे वाक्य आपल्या मराठीमध्ये, प्राकृत मराठीमध्ये सांगेल. देवची बरे, देवची बरे, तू का म्हणे खरे तुम्ही देव आहात, तुम्ही देव आहात बरं का, तुम्ही देव आहात. तुकोरायांनी सांगितलं. दुसरं वाक्य म्हणतात अहम ब्रह्मास्मि, हे यजुर्वेदामधलं बृहदारण्यक उपनिषदामधलं वाक्य. हे तुकोरायांनी प्राकृत मराठीमध्ये सांगितलं. मी वासुदेव तत्वता ओळो येईल विचारिता. प्रत्येक वाक्याचा अर्थ, प्रत्येक वेदाचा अर्थ जगद्गुरु तुकोरीने आपल्या गाथेमध्ये सांगितला. जीव आणि ब्रह्म एकच आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीव ब्रह्मेमना परः. आचार्यांनी सांगितलं बा, त्यांनी सांगितलं, सर्व संतांनी सांगितलं जीव आणि ब्रह्म एकच आहे. त्याला हा काला प्राप्त होतो, त्याचा काला होतो, त्याचा भेद मिटतो. जीव आणि ब्रह्म हा जो भेद आहे तो मिटून जातो. स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तुकोऱ्यांना तेच प्राप्त झालं. तुकोऱ्यांना ते प्राप्त झालं. सहजासहजी प्राप्त झालं का? त्यासाठी त्यांना त्रास करावा लागला, प्रयत्न करावे लागले आणि त्यांना प्राप्त झालं. त्यांना खरा प्राप्त झाला का? जीव ब्रह्म ऐक्याचा काला किंवा ब्रह्मांना प्राप्त झालं का? स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं का? जेव्हा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्यावेळी साधक जीवदशेतून
ईश्वर दशेला प्राप्त होतो. जीव दशेतून ईश्वर दशेला प्राप्त होतो. तेव्हा जीव ब्रह्म एकाचा काळात झाल्यावर जीव आणि ब्रह्म वेगळेच राहतच नाही. देव पहावासी गेलो येथे गेलो. प्रमाण माहिती याचा काला होतो. जीव ब्रह्म एकाचा काला तुकांना प्राप्त झाला होता का? तू काय स्वतः सांगतात त्यांना ब्रह्मांना प्राप्त झालं होतं का? ब्रह्म एकाचा काला झाला होता का? जीव ब्रह्म एकाचा काला झाला होता का? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तोची धारांगे तुका आता कोणी म्हणतात. दुसरं उदाहरण, दुसरा प्रमाण. ब्रह्मते देखणे द्वैत जेव्हा गेले सर्वते झाले ब्रह्मरूप. तुका म्हणे अब्रह्म आड येऊनी भ्रम. याचा जीव ब्रह्म त्याचा काला होतो. त्याला ऐद्वत ज्ञान प्राप्त होतं. ऐद्वत ज्ञान स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. स्वरूपात ज्ञान म्हणजे लय तुम्हाला वाटतं आवड पण म्हणजे आपली गोष्ट नाही. थोडक्यात म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं, सोपी भाषा नव्हती आता इंग्लिश. मराठीपेक्षा सोपी भाषा इंग्लिश वाटते. मराठी लोकांना काही मार्क असतात मुलांना, इंग्लिश मध्ये जास्त 100 मार्क. इंग्लिश मध्ये सांगायचं म्हणलं काय, when we realize what is the purpose of my existence in this world. जेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही या पृथ्वी तलावर या मुक्ती जन्माला का आलात हे जेव्हा ज्ञान प्राप्त होतो, ब्रह्मज्ञान स्वरूपाचं ज्ञान. मग जीव ब्रह्म एकाचा काला होतो. ऐद्वत ज्ञान प्राप्त होतं. ठीक आहे. ऐद्वत म्हणजे काय हे पण लय आवड वाटतं लोकांना. ऐद्वत ज्ञान ब्रह्मज्ञान मला आवड आहे. सांगा सोपं सांगा. आता पहा, ऐद्वत म्हणजे काय, एक बीज तुम्ही जमिनीमध्ये टाकलं, पेरलं, एक बीज, नंतर काय होतो, माती आणि ते बीज याचं ऐक्य साधलं जातं. त्या बीजाला प्रथिने जीवनसत्व प्राप्त होतं. कुणाकडून? मातीकडून. म्हणजे हळूहळू मूळ धारण करतं. मूळ, नंतर खोड, पानं, फुलं, नंतर फळ. त्याला म्हणायचं ऐद्वत ज्ञान. खालून बीजापासून माती आणि बीजाचं ऐद्वत निर्माण झालं आणि ते बीज वृक्षाच्या रूपाने वर गेलं. त्याला म्हणायचं ऐद्वत ज्ञान. तेच फळ जेव्हा खाली पडतं त्याला म्हणायचं विज्ञान. आपण त्याला काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणामुळं फळ खाली पडतोय. आता मला सांगा, वरून गोष्ट खाली पडलेली सोपी का खालून वर गेली सोपी? वरून खाली पडणं सोपं आहे, पण खालून वर जाणं अवघड आहे. ते म्हणजे ऐद्वत ज्ञान. ते म्हणजे ऐद्वैत. लक्षात घ्या, दोन गोष्टी एकत्र झाल्या तर दोन्ही मला भेद मिटला तर काय तो ऐद्वत साधलं जाते. जसं माती आणि बीजात झालं. एका बीजापासून ती बीज किती फळदार होता तो, हजारो लाखो, त्याची गणती नाही. एका बीजापासून हे ऐद्वत आहे. आणि ब्रह्मांड व्यापले. ब्रह्म आपण भगवंत म्हणू, त्याने सगळं व्यापलं आहे. हे याला म्हणायचं जीव आणि ब्रह्म एकासारखा. हा झाला 3 नंबरचा. 2 नंबरचा काला म्हणजे काय, परिणामाचा खिचडी काला.
संतांनी केला. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती सपनी पांडुरंग दिनरचने हाची हंदा गोविंदाची पोवाडे हा हरिनामाचा तिकडीचा. यामुळे काय होतो सूक्ष्मदेह फुटतो आणि जीव ब्रह्म एकाच्या काल्यामुळे कारणदेह नष्ट होतो म्हणजेच अज्ञान नष्ट होतो. पुढचा काला दही भाताचा काला तिसरा काला पहिला काला दही भाताचा किंवा दही लाह्याचा काला. त्यामुळे दही आणि भात आहे हा काला सर्व संतांनी केला. आता काय त्याला म्हणतो प्रतीक काला. जीव ब्रह्म एकाचा काला आणि हरिनामाचा खिचडी काला हे काय अनुभूतीचा काला. आणि आपण जो काला करतोय दही लाह्याचा दही भाताचा काला हा काय प्रतीक काला आहे. हा सेवन करण्यासाठीच दही भाताचा काला सेवन करण्यासाठीच जगद्गुरु तुकाराम म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. हे तुकाराम पहिल्या चरणात उपजोनिया पुढची पहिले चरण काय पदनिया पुढची काला खाऊ दही भात. आता एक चरण वाचल्याचा अभ्यास केला तर 4 प्रश्न निर्माण होतात. प्रश्न 4 कुणाला यायचे. पहिला प्रश्न कुणाला यायचे. दुसरा प्रश्न कुठून यायचे. तिसरा प्रश्न कुठे यायचे. आणि चौथा प्रश्न कशासाठी यायचे. पहिल्या प्रश्न उत्तर कुणाला यायचे. मग कुणाचं यायचं तुकाराम. मग कुणाला यायचंय तुकाराम नाही यायचे. परत जन्माला यायचे. पदनिया पुढची म्हणजे काय पुन्हा जन्माला यायचे. दुसरा प्रश्न कोठून यायचे. तुकाराम कुठे जाता कुठून यायचंय वैकुंठावरून यायचंय. कुठे यायचंय लोकांना यायचं. काला कुठं होतो लोकात कशासाठी यायचंय. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्ध उत्तर आहे काला खाऊ दही भात. दही भाताचा काला सेवन करण्यासाठी यायचं. पण असं येता येतं का परत. आपलं कोणा गेलंय का गेले आणि परत आले होतं का असं. स्वातंत्र्य आपल्याला नाही. 3 प्रकारचे लोक असतात. एक सामान्य माणूस, दुसरे देव, तिसरे संत. सामान्य माणसाला स्वातंत्र्य नाही. जन्माला कधी यायचं आणि कधी जायचं
आहे का? आपण कधी जन्माला यायचं आपल्याला माहित नाही आणि जायचं आपल्याला माहित नाही. स्वातंत्र्य नाही आपल्याला. दुसरं काय? देवांना अवतार घेण्यास स्वातंत्र्य नाही, पण अवतार कार्य पूर्ण झाल्यावर परत जायचं स्वातंत्र्य आहे. अवतार घेण्यास स्वातंत्र्य आहे का? मीटिंग बसते सगळे देवतांची. खूप आता व्यक्त झालाय, धर्म व्यक्त झालाय. आता मग तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. इच्छा नसताना त्यांना जन्म घ्यावा, स्वातंत्र्य नाही. पण अवतार कार्य पूर्ण झाल्यावर त्यांना स्वातंत्र्य आहे, परत जायचं. संतांचे वेगळे, संतांना जन्म घेण्यास स्वातंत्र्य आहे. अवतार कार्य पूर्ण झाल्यावर परत जाण्यास पण स्वातंत्र्य आहे. म्हणून संत परत येऊ शकतात. ठीक आहे, ते तुकोर आहे, परत येऊ शकतात. आणि उदाहरणं पण आहेत, परत आले. बऱ्याच वेळा परत आली. आपल्या मुलीसाठी भावीची मातेसाठी आली. अजून कोणासाठी आले? संतांची सेवेच्या साठी आले, गुरुकार्यांसाठी आले. आधीमध्ये पण येतात, ज्यांची खरी साधना आहे त्यांच्याकडे परत येतात. तुमची आमची साधना तिथपर्यंत पोहोचलेली नाही, त्यामुळे तुला दिसत नाही, भेटत नाही. कीर्तनामध्ये सांगत असतो भक्ती कशी असावी, कशी करावी, कशी करू नये. तुकाराने सांगितलंय, ते सांगत असत. तुकाराम निरंतर येतात, आशीर्वाद देतात, परत येतात पण काय कशासाठी येतात? पुरता हे जना ठेवे डोळा, येतो कळवळा मनोनी. येथे उपकारासाठी घर आले, घर करासाठी ही पृथ्वीला जन्म घेतात. आणि कशासाठी येतात? घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझे चरण देवा दादा वया. त्याच क्षणामध्ये आम्हाला पण जन्म प्राप्त. हे आता काय 1000-2000 जन्माचं पुण्य आमच्या वाटेला. धन्य आम्ही जन्मालो,
अनुभवाचं दुःख मोठं असलं तरी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. कशासाठी? पहिल्याच्या दुनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात. येणार आम्ही कशासाठी? काला खाऊ दहीभात. आता काला कशाची येत आहे? दही आणि भाताचा काला आहे. बरे दही म्हणजे काय? दही कसं असतं? कडू असतं, आंबट असतं. दही आंबट काय? संस्थान आंबट. आणि भात कसा असतो? पहिला गोड. भात खाल्याशिवाय आपलं जेवण होत नाही. तुमचा सर्वांचा भात खाला जेवण परिपूर्ण जाते. भात तुकायला तो सेवन करण्यासाठी आहे. दुसरा एक वेगळा अर्थ. दही कशापासून बनतो? दुधापासून दही बनतं. थोडक्यात गर्भित अर्थ लक्षात घ्या बघा. दही भाताचा गर्भित अर्थ काय लक्षात घ्या. दुधाचं दही बनतं म्हणजे भगवंत निर्गुण निराकार भगवंत सगुण साकार रूपात येतो. भगवंत अवतार येतो की नाही? कसा येतो? सगुण साकार दुधाचं दही होतं की नाही? निर्गुण निराकार भगवंत सगुण साकार रूप धारण करतो. अवतार घेतला. आणि भात कशापासून बनतो? भात कशापासून बनतो? ज्वारीपासून. तांदूळ. तांदूळ शिजल्यावर परिपक्व झाल्यावर त्याला आपण काय म्हणतो? भात म्हणतो. ही तांदळाची परिपक्व अवस्था म्हणजे काय? भात आहे. तांदूळ म्हणजे आपला अज्ञान आहे. आपण अज्ञान ज्ञान काय प्राप्त होत आहे. जेव्हा ज्ञान प्राप्त होतो परिपक्व अवस्था निर्माण होते. त्याला म्हणायचं भात. कसं आपले ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आपण परिपक्व झालो. लक्षात घ्या. तुकोऱ्यांची अवस्था ती झाली होती. तुकोऱ्यांना परिपक्व अवस्था निर्माण झाली होती. त्यांचा जीव आणि ब्रह्म एकाचा काला झाला होता. लक्षात घ्या. दही भाताचा काला म्हणजे प्रतीक काला आहे. खारा काला काय? याचा गरिबी अर्थ काय? जीव ब्रह्म एकाचा काला. आपण दाखवायला दिसायला फक्त आपण एकत्र काय येतो? जीव ब्रह्म एकाचा काला करण्यासाठी आपण एकत्र येतो. असा काला तो कोह्यांचा झाला होता. त्याचा जीव आणि ब्रह्म ते भगवंताची एकरूप झाले होते. सायुज्याचा मुक्ती जे आहे त्याच्यामध्ये काय होतो? भक्त आणि देव एक होता. त्यांच्यामध्ये भेद नष्ट होतो. तसं तुकोरा आणि भगवंत पांडुरंग विठ्ठल एकरूप झाले होते. झाले होते का? एक दृष्टांत तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. चावली ऐकताय काय करायचं? भाकरी घेऊन जायचं. पुढे जायच्या भाकरी घेऊन. तुकोरा कधी पांढरा डोंगरा असतील, कधी बापचा डोंगरा असतील, कधी कोरडेचा डोंगरा असतो. आई साहेब तुकोऱ्यांनी जेवण केल्याशिवाय आवली आई साहेब पाणी देखील पित नव्हतं. जलप्राशन करत. इतक्या मोठ्या त्या पतिव्रता होत्या. मला नाही का त्या महिला आधी जेवण करून पाहतात. काय सगळ्या नाही काही पण आमच्या आवली आई साहेब तुकोऱ्यांनी जेवण केल्याशिवाय पाणी सुद्धा घेत नव्हत्या. त्या भाकरी होऊन जायच्या. मग पैसे काय? तुकोऱ्या असायचे भामचंद्राला आपल्या आवली आई साहेब जायच्या. गोरड सोडलं मला भाकरी घेऊन. एक दिवस आमच्या आवली आई साहेब बोलल्या तुकोऱ्यांना, अहो त्यांनी तुम्ही कोणत्या डोंगरात गेला येथे सांगून जाता ना. मी जाते तिकडं गोरड डोंगरावर आणि तुम्ही आता बापला डोंगरावर. इथून परत पायपीट करायची, तिथून चालत द्यायचं आणि तुम्हाला बाकी
साधे होते, खूप प्रेम आवलीवर. ती म्हणायची आज तुला खूप त्रास होतो ना रे आवली, इतक्या उन्हात चालत यायचं, खूप त्रास होतो ना. तसं नाही झाली आवली, काय म्हणली तसं नाही होत नाही, माझ्या त्रासाचं काही नाही, पण तुम्हाला काय होतं भाकरी जरा उशिरा खायला मिळते ना, त्याचं वाईट वाटतो. थोडं काय तुम्ही चालत किती चालत तुमच्यासाठी, किती चालत मी, पण तुम्हाला भाकरी उशिरा खायला मिळते ना, तेवढं मला सांगत ना. तुम्ही कोणत्या डोंगरावर चालल्या तरी पण आमची चुकोर आहे, सांगत नव्हते कधी कोणत्या डोंगरात चालले, निघाले ना निघायचे, निघाले की निघाले, ते कोणत्या डोंगरात चालले त्यांना माहिती नसायचं. अशी विधी अवस्था त्यांची निर्माण झाली होती, त्यांच्या जीव रमयिकांना काढा झाला होता, कुठे चालले त्यांना कळत नव्हतं. मग आमच्या आई साहेबांनी, अवली आई साहेबांनी एक चक्कर लढवली. 3 वाटा देवतून जातात, डाव्या हाताने गेलं की गोरडसर डोंगर, उजव्या हाताला गेलं की भामचंद्र डोंगर, सरळ निघालं की भंडार डोंगर, 3 वाटा देवतून जातात. त्या अवली आई साहेब काय करायचं, प्रत्येक वाटेला कान लावायचे. ज्या वाटेमधून आवाज येतो, आवाज यायचा, ज्या वाटेत तुकडे गेले त्या वाटेतून धुळीमधून आवाज यायचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या वाटेतून आवाज येईल त्या वाटेने अवली आई साहेब पुढे निघायच्या भाकरी घेऊन. असं एकदा भंडाऱ्याच्या वाटेवर अवली आई साहेबांना वाटेला कान लावले, धुळीमधून आवाज आला, विठ्ठल विठ्ठल आवाज आल्या त्यांना खात्री पडली या वाटेने तुकडे भंडारडाव गेले आहे. भंडार दिशेने चालत चालत निघाले. मध्यभागी डोंगरावर आल्यावर कुठे जंगल होते, असं काय रोड नव्हते ना त्यावेळेस. आपण जातो गाडीवर वर जातो का, त्यावेळेस साधी पायवाट, ती पण थोड्या गेल्यामुळे झालेली पायवाट. त्या पायवाटेने निघाले आणि मध्यभागी आल्या आल्या त्यांच्या पायात काटा मोडला. त्याची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण याचा गर्मीचा अर्थ लक्षात घ्या, भगवंताची लीला काय असते लक्षात घ्या. काटा मोडल्यावर अवली आई खाली बसली, थोड्यात अश्रू वाहू लागले. अश्रू का वाहू लागले, काटा मोडला म्हणून नाही की आपल्या धन्याला आता भाकरी कोण पोचणार लवकर, समाया पायाचा काटा मोडलाय, मला चालता पण येईना, वर कधी पोचायचे मी. तेवढ्यात कोणाच्या करून घेऊन गाव पूर्ण झालं. अवली आई साहेबांच्या पुढे उभे राहिले, बाळ रूपात आले आणि अवली आई साहेबांना विचारलं, ओ आई साहेब तुम्ही का रडता? काही नाही रे बाळा, पायात काटा मोडलाय, याला भाकरी पण वर जायची, मला काय काढता येणार रे. काटा मोडलाय का, काटा काढू का? काटा काढता येईल का? म्हणला बऱ्याच जणांचा काटा काढलाय. काय, मी बऱ्याच जणांचा काटा काढलाय आणि असा नाही तसा नाही काढला, काट्याने काटा काढला. अवली साहेबांना काही भाषा कळली नाही, तुम्हाला आम्हाला कळले. भगवंत म्हणले ठीक आहे, मी आता काट्याने काटा काढतो. भगवंताने काटा घेतला, काढायची सुरुवात केली. काटा काढायची पद्धत काय हो, कशी नाही. 50-60 वर्षापूर्वी महाराज आपण लहान होतो त्यावेळेस, जे मंडळी आता वृद्ध आहेत ते शेतामध्ये यायचे आणि काटा मोडल्यावर कसा काढायचा तर माहिती, त्याच्या पायात काटा मोडलाय तर बसवायचं आणि ज्याच्या पायात काटावर त्याचा पाय पाय आपल्या मांडीवर यायचा, त्या पायावर घ्यायचं आणि काय करायचं, ज्या ठिकाणी काटा मोडलाय ती जागा साफ करायची. कशी करायची, नवीन लोकांना माहित नाही, जुन्या लोकांना माहित. काय करायची, डोकी घ्यायची, ज्या ठिकाणी काटा मोडलाय तर ती जागा साफ करायची. शेजारी मोठा गटावरून पाणी जरी असलं पाणी घ्यायचं नाही, शेतामधला पाड जरी असला, पाण्याचा पाड जरी असला
असा की परत सुट्टी लावताना बोर्ड बदलायचं नाही. काय करायचं? बोर्ड बदलायचं नाही. तेच बोर्ड घ्यायचं आणि त्याला साफ करायचं. असं भगवंतानी 2-3-4 वेळा केलं. आणि त्यावेळी काय चपला होत्या का? बाजूकडे होती का? आमच्या अवजाई साहेब अशा निघायचे काय नाही घालतात तसे तुकड्या गेले तसे अवजाई साहेब पायात काही नाही अशा निघायचं. आणि भगवंतानी तो काटा काढला. आता मला सांगा, भगवंताच्या पायात ही धूळ होती. अवजाई साहेब धूळ कसली होती? ही धूळ तीच होती ज्या वाटेने जगद्गुरु तुकोबार आहे डोंगरावर गेले आहे. म्हणून काय केलं? आता भगवंत म्हणले समजा त्यांचं काही जीवब्रह्म एकाचा काला झालेला आहे. भगवंत आणि तुकोबार एक झाले, तर भगवंत काही म्हणू शकला असता का तुकोबार आहे त्या पायाच्या दुर्गाला मला मुख लावून द्या? काय म्हणले? भगवंत माझ्या पायाची जोड त्या मुखाला नाही, तुझ्या पायाची जोड माझ्या मुखाला लावून. पण मग भगवंताने काय केलं? घोडाचा रूप धारण करून ती धूळ पहिल्या पायाची धूळ जी आवली आई साहेबांच्या पायाला लागली होती ती धूळ आपल्या मुखाला लावली. देवईची राजा मागे मागे फिरतात. म्हणूनच भगवंतानी आवलीच्या पायाची धूळ म्हणजे ही धूळ तुकोबारांच्या पायाला लागली होती. ही धूळ आवलीच्या पायाला लागली ती धूळ आपल्या मुखाला लावली. का हो? का लावली? शिव आणि ब्रह्म तुकोबारांनी भगवंत विठ्ठल पांडुरंग एक रूप झाले होते. त्यांचा जीव ब्रह्म एकाचा तारा झाला होता. त्यांच्या मधला भेद मिटला होता. एक रूप झाले होते. दही भाताचा काल हा प्रतीक काल आहे. दही भाता खाण्याखाली येणार तुकोबार त्यांना येऊन जीव ब्रह्म एकाचा काला करायचा. तुम्हाला मार्गदर्शन करायचंय. भक्ती कशी असावी? जीव आणि ब्रह्म एकत्र कसे होते? समता बंधुता एकता कशी नांदेल? कधी नांदेल? शिव आणि ब्रह्म एक झालं तर. हे सांगण्यासाठी हा प्रतीक काल आहे. तुम्हाला सांगायचंय की दही भक्ताचा काला करण्यासाठी आम्ही येणार आहोत. आता ते येणार आहेत. त्यांना काय काय फक्त लोकात करायचंय का? कारण आम्ही पुढे खाऊ शकतो. वैकुंठात नाही, ब्रह्मलोकात सत्य लोकात तर मिळत नाही का? पुढे काय काला करायचा आहे त्यांना माहित नव्हतं का? वैकुंठात काला त्यांनी केलं नाही. कारण काय? तू काय दुसऱ्या जन्मात
दुसऱ्या चरणात वैकुंठी सोयचे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात का नाही लोकांना कालावं काळ लक्षात घ्या. वैकुंठ म्हणजे काय? आपण वैकुंठ या शब्दाची विग्रह केला. वय म्हणजे भेद, कुंठ म्हणजे कुंठित झालेला, ज्यांचा भेद ज्या ठिकाणी भेद नष्ट झालाय ते म्हणजे वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय स्थान? ज्यामध्ये कोणामध्ये भेद नाही, सगळे सारखे, सगळे देव देवता, हे म्हणजे वैकुंठ. वैकुंठात भेद नाही. कारण कुणात होतो? कल्पित भेदामध्ये काला होतो. काय होतं? कल्पित भेदामध्ये काला होतो. काला करण्यासाठी देव आणि संत तरी लागतात किंवा संत आणि भक्त तरी लागतात. भेद पाहिजे. पण काल्यामध्ये का वैकुंठामध्ये काय हो? भेदच नाही. काय का भेदच नाही. ज्या ठिकाणी भेद नाही तिथे काला कसा करणार? वेगळे पाहिजे की नाही? भेद पाहिजे. संत आणि देव तरी पाहिजे, संत आणि भक्त तरी पाहिजे. काल परिती संत जना झालेले काला करी संत जन कोठे भेद देखील बरं का? इथं भेद असताना तिथे काला होतो. वैकुंठात कुठं भेदच नाही. कारपणामध्ये होत काय तुम्ही भगवंतामध्ये संतांमध्ये किंवा संत आणि भक्तामध्ये काला होतो. तर भेद पुढे म्हण लोकात भेद. संत पण आहेत, कधी कधी भगवंत पण येतात, भक्त तर आपण भक्त आहोतच. म्हणून तो वैकुंठामध्ये काला होतच नाही. म्हणून तो काला सेवन करण्यासाठी आम्ही कुठून येऊ? वैकुंठावर लोकात काला सेवन करण्यासाठी. आणि वैकुंठात काला होत नाही, तिथे भेदच नाही. मग काहींनी विचारलं, आपली महाराज येणार, तुम्ही एकटेच काला भक्षण करणार का? एकटेच काला भक्षण करणार म्हणून तू पण आहे म्हणतात. तिसऱ्या चरणात म्हणतात, एकमेका देऊ मुखी सुखे घालू बरी. एकटा काला करणार नाही, भक्षण करणार नाही. ते सवय आम्हाला नाही. काही काही ना सवय असते एकटे एकटे खायची, पण आम्हाला ते सवय. आणि सर्वांना बरोबर घेऊ, सर्वांना आणि बरोबर घेऊन काला कसा करू? एकमेका देऊ मुखी सुखे घालू बरी. एकमेकांना भरू आम्ही काला, आमच्या हाताने भरू. सुखे घालू बरी. बरी म्हणजे काय? गोल बसू, प्रेमाने गप्पा गोष्टी करू, आमच्यातले भेद मिटू. लक्षात घ्या, काला म्हणजे करायचं म्हणजे काय? तुमच्या आमच्यातले भेद मिटवायचे. कोणी काही चुकीचं बोललं त्याचं आक्रमण करायचं नाही, त्याच्यातला भेद मिटवायचा. तुमच्यातला त्याच्यातला भेद मिटवायचा. हा काला भल्यावाला काढला नाही. त्यामुळं वारकरी संप्रदाय काढला भेद मिटवायला पाहिजे. आता वारकरी संप्रदाय चालू आहे. वारकरी संप्रदायाची एवढी अधोगती यापूर्वी केव्हा झाली नव्हती. आता माझ्या समोर पहा, ज्येष्ठ मंडळी 70-80-90 मंडळी. मला सांगा, यापूर्वी अशी परिस्थिती वारकरी संप्रदायामध्ये कधी आली होती का? ज्या आता चुकीचं घडतंय, पुढे भ्रष्टाचार घडतो, पुढे काय घटना घडतात, पुढे काय होते, पुढे काय होते. सगळ्यांनी आचार धर्म सोडून दिलाय. वारकऱ्यांची आचारसंहिता सोडून दिली. कारण काय? त्यांनी भेद मिटवलं नाही. त्यांचा जीव माईकेचा काना व्हायचाय. स्वतःला तरी वारकरी म्हणून घेतात. कुठे मंडळी, ज्येष्ठ मंडळी एवढी अधोगती वारकरी संप्रदायाची यापूर्वी झाली नव्हती. माझा मागच्या
मंगळवारी कुठली का नाव लोक माझा काही निवांत असेल तर त्या शीर्षकाचा असं होतं सांप्रत काळात वारकरी संप्रदायाची अधोगती किंवा वारकरी संप्रदायामध्ये तीर्थंकर होण्याची काळाची गरज. त्याच्यामध्ये तीर्थंकर का गरजेचं आहे? पहिल्यासारखा वारकरी संप्रदाय आपल्याला आता पाहिजे. 15-20 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी तसा वारकरी संप्रदाय भेदरहित होता. पहिल्या जाती पाठी होत्या, जाती पाठी पहिल्या होत्या का कोण कोणाचं काय कळत यारे यारे लहान कोण याची धंदे नारी नर कोण कोणत्या पक्षाचा काही कळत नव्हतं. कारण की आपला पक्षच नाही. वारक्यांना पक्ष आहे का? आपण अपक्ष आहे, निरपेक्ष आहे. तो अपक्ष आहे, निरपेक्ष आहे त्याचा खरा त्यांनी त्याचा खरा कालाला. आता लोकांना काला व्हायची गरज आहे. कालाची जाऊ पुढची गोष्ट भेद नष्ट होत नाही तर स्वतःला वारकरी म्हणून घेतात याची त्यांना लाज वाटायला पाहिजे. कोणा सांगतात एकमेका देवमुखी सुखे जरी भेद असला आम्ही भेद नसतो गप्पा गोष्टी करू प्रेमाने एकमेकांना घाल करू. आणि या कारा कुठे करायचा? तुका म्हणे वाळवंट काला इथंच का करायचो? दुसरं चालत नाही का? वाळवंट प्रत्येक शब्दाला काही अर्थ गरजेचा अर्थ प्रत्येक शब्दाला सहजासहजी बसा बघली नव्हते. प्रत्येक शब्दाला गरजेचा अर्थ आहेच. आणि काही काही करतात त्या पुढच्या कीर्तनकार आम्ही एवढे मोठे मोठे अभंगाचा अर्थ सांगायचा तुम्ही कीर्तनकार कशाला जा? कीर्तन का असतो? कीर्तन का करायचं? की एखादा अभंग घेऊन त्याचं निरूपण करायचं, त्याचा गर्भीचा अर्थ सांगायचा. कधी वाईट वाटतं मोठे मोठे कीर्तनकार अभंग चालू झाल्यावर एकच चरण घ्यायचं, अवांतर 1 तास बोलायचं. किती? 1 तास बोलायचं. अर्धा तास चाली, अर्धा तास आणि अर्धा तास फक्त काय करायचं? निरूपण करायचं आणि परत मानायचं. आता वेळ झाली, आता पुढे वेळ, आता वेळ निघून गेली. आपण एवढे मोठे मोठे लाभन केले पुढेच्या अभंगाचा अर्थ सांगायला मी कीर्तन कशाला झालं? पुढे जायचं तुम्ही पाठी घासायची वारकरी संप्रदायाने असं चालू. तुका म्हणे वाळवंट. वाळवंट का? इथे वाळवंट असतं. तुम्ही पेरायला सुरुवात केली, उगवल गाव. वाळवंटामध्ये काही उगवत नाही. उगवतो का? नाही उगवत. म्हणजे वाळवंट म्हणजे काय? मोक्षाची स्थिती. ज्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो तिथं उत्पत्ती होत नाही ते म्हणजे वाळवंट. तिथं मोक्ष प्राप्त होतो. तिथे वाळवंट असतं. तिथं काय असतं? शेजारी एक नदी असते. तिचा काला झाला पण कालाच्या आधी आंघोळ करता येते. काला झाल्यावर पाणी पिता येतं, हात धुता येतो. ते वाळवंट कसं पाहिजे? बर्वे नीट उत्तम. बर्वे म्हणजे पवित्र विस्तीर्ण. काला करायला म्हणल्यावर लोक जास्त असं करायचे. जे 7-8 दिवस येत नाही ते काळ्या कमीत येतात. काय काय येतात? आधी 7-8 दिवस काय काय येतात? कीर्तनाला 8, जेवायला 7. तुम्हाला अनुभव येतो. अशी परिस्थिती आहे. काय काय लोक 7 दिवस येत नाही पण काल्या दिवशी समर्प असतो ना. काही काही कोणा प्राप्त होतो, असं काय माणसं नसेल काय सगळ्यात समारोप होतो. सगळे आजारात. म्हणून काला कुठे करायचा? वाळवंट
वाळवंट कसं पाहिजे? बर्वे नीट उत्तम. वाळवंट म्हणजे मोक्षाचं ठिकाण, ज्या ठिकाणी उत्पत्ती होणार नाही अशा ठिकाणी विस्तीर्ण हवं. परिसर मोठा पाहिजे आणि कसं पाहिजे? नीट उत्तम, चांगलं ठिकाण पाहिजे, सुंदर पाहिजे, रमणीय पाहिजे. अशा ठिकाणी आम्ही काला करू असे तुपर्यंत तेवढ चरणामध्ये ते सांगतात की आम्ही काला कुठे करू? वाळवंटात करू. वाळवंट कसं पाहिजे? बर्वे नीट उत्तम पाहिजे, चांगलं पाहिजे. आता आपण कारा करतोय, आपण स्वतः कारा करतोय. तो जगद्गुरु तुकाराम अभिप्रेत असणारा काला आहे. काला कोणता? ही भारताचा काला किंवा तही लाह्याचा काला. आपण या ठिकाणी काला आहोत. असाच कारा कोणी केला हो? भगवंतानी कोकणामध्ये, वृंदावनामध्ये काला केला. जसा आपण काला करतो तसा भगवंतानी काला केला. पण काला करण्याच्या अगोदर लीला केल्या. काल्यात कीर्तन म्हणल्यावर काय व्हायला पाहिजे? भगवंताच्या लीला सांगायला पाहिजे. आपण तो प्रमाण देतो. लीला कशी सांगायला पाहिजे? आपण चरित्र ते उच्चारावे. लीला कधी केले त्यांनी? हे तसे चरित्र केले नारायणे ग्रंथांना बोधन लागताना, गाया लागताना लीला केल्या. कधी केल्या? रंगताना, बोधन लागताना. तो रंगायचा तळवे तळ हात हळूहळू काना मोठा होऊ लागला. ठीक आहे ना? हळूहळू चालायला लागला, चालू लागला. 4 वर्ष 5 वर्ष झाला, चालू लागला. तो लीला करायला सुरुवात केली. लीला करायला पाहिजे. आपलं अवतार कार्य काय आहे? का आपण जन्माला का आलो आहोत हे कळायला पाहिजे की नाही? लोकांना, समाजाला, गोकुळ वाचताना कळायला पाहिजे. म्हणून त्यांनी लीला करायला सुरुवात केली. पहिलं कमीत कमी आपल्या घरात करायला पाहिजे. जेवढं घरात लोकांना माहित असतं ना, माणूस कसा आहे की बाहेरला माहित नसतं. लीला पाहिजे भगवंतानी घरातच सुरुवात केली लीला करायला. मंत्र करत होतं, मंत्र पुण्यामध्ये मंत्र चालू होतं, लीला होता. मंत्र करत होता. भगवंत आले 4-5 वर्ष आपण लेखो पदर ओढू लागले. पदर ओढल्यावर म्हणू लागले, येशोदे घरात मला येऊ. वडापाव मागितला, पिझ्झा मागितला, गुलाबजाम मागितले. काय मागितलं? काय मागितलं?
तूप लावून भाकर करी, दुसरं काय वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबिरी. जेवढं मला भूक लागली आणून दे. पोराला भूक लागल्या काय आई थांबते का? एक मिनिट घरात गेली, भाकर केली, भरीत केलं आणि कोशिंबिरी घेऊन आली. बाहेर आल्यावर अंगणात आल्यावर हा कान आपण दिसना ना तिथं. सगळं घर पाहिलं, बाहेर पाहिलं, अंगणात पाहिलं, कुठं दिसना. ती म्हणली आता पोरांना काय गेला, पोरांना काय गेला तर बाहेर पोर जाईल मित्र म्हणजे का याला ते खेळायला. परत मग मानधन चालू केलं. भूक लागल्या परत येईल. तिला काय वाटतं काना, भूक लागल्या काना परत येईल. ती परत मानधन चालू करते करते करते. 8 तास झाला, 1 तास झाला, 3 तास झाला, 2 तास झाले, पण लोणी काय वर येईना. तिथं किती वेळ गेला? 2 तास झाले तरी लोणी वर येईना. तिला पण प्रश्न पडला, 2 तास झाला पण मन काही करतोय, लोणी काय वरच येईना. शेजारी पाताळी वगैरे आहे, पाताळी भेटली. अहो मला आजीबाई 2 तास झाली मंथन करते, लोणी काय वरच आहे ना. हो काय झालं असं? अहो काही नाही, लोणी खाली जाऊन बसला असं. काय काय आजीबाई हुशार असतात, काय असतात, कशा असतात, हुशार असतात, भक्ती विद्वान असतात. आजीबाईने सांगितलं काही नाही, ते लोणी खाली जाऊन बसला. आपली गोळी बाबरी मग यशोदा ठीक आहे आजीबाई पाठी खाली लोणी आहे का? तुझी माई यशोदा माई हाताला खाली लोणी वगैरे काय लागलं नाही. आपल्या कानाचा घुसोडा लागला, असा घुसोडा तो नंबर काढ. आणि कसा होतो पांढरा शुभ्र मसाला थोडा, लोणी सगळं पांढरा, ताक सगळं लागलेलं, डोळे बंद. तिला वाटतं काना काय जगत नाही. 2 तास या डॅऱ्यामध्ये बसल्यावर कोण जगल का? तिला वाटतं काना काय गेला. 2 मिनिटं झाले, 2 मिनिटानंतर कारने अचानक डोळे उघडले. फक्त डोळे उघडले नाही, कदा कदा हसायला लागला. पहिली लीला भगवंतानी ती नक्की खात्री पडली. काना म्हणजे साधं लेकरू नाही, हे काहीतरी आपलं लेकरू म्हणजे विषय आहे असं एका म्हणजे एक लीला सुरुवात झाली लीला करायला. नंतर एकदा बलराम दादा आणि कान्हा खेळत होते अंगणामध्ये. तेवढ्यात कान्हाने माती खाली. ही तक्रार बलराम दादानी यशोदामाईकडे केली. मोठा भाऊ तक्रार करतो ना, यशोदामाई का थांबणार एक माती खाली म्हणलं. यशोदामाई नाही खाली रडत बोलू लागले. आई ग राई नाही खाली माती, आई नाही खाली तोंड आकर दाखव मला. ठीक आहे म्हणे. भगवंतानी मुखाचा उघडलं आणि आत केलं. त्याच्यामध्ये
14 भुवनांचं दर्शन झालं. किती? 14 भुवनांचं दर्शन झालं. यशोदाबाई समाधीच झाली. आणि या मुखात काय त्या लेकराच्या वेगळंच काहीतरी तिला बाकी खात्री पडली. हे आपलं लेकरू म्हणजे साधं सुद्धा नाही, हे कुठे अवतार म्हणून कुंकणात आलेले बाबा, हे वेगळं आहे. भगवान हळूहळू लीला करून मोठा होऊ लागला. आता घरात लीला झाल्या तर बाहेर लीला करायला पाहिजे. बाहेर काय बाहेरच्या लोकांना पण कळायला पाहिजे ना, कोकण वाचताना कळायला पाहिजे हे कोण आहे. सगळ्या त्याच्या मित्रमंडळीला गोळा केलं, गोपाळांना गोळा केलं, मेंढ्या बोबड्या वाकड्या मस्तुका सगळ्यांना गोळा केलं, पुढं उभं केलं. तुमच्या तब्येती अशा काय वाढल्या काढेवाने तुमच्या तब्येत झाल्या. माझ्याकडे बघ, माझ्याकडे म्हणजे का राबवले माझी तब्येत बघा कशी आहे. तुमच्या घरी दूध आहे, दुग्ध आहे, लोणी आहे, तूप आहे, सगळं आहे, पण तुमच्या तब्येती अशा काय काढेवाने झाल्या. अरे म्हणजे का तुमच्या घरी दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळं आहे, पण सगळं जातं मथुरेच्या डेअरीला. आमच्या डेअरीला काय बोलतोय, आमच्या डेअरीला काय घडत नाही, त्यामुळे आमच्या तब्येती अशा आहेत. ठीक आहे, तुमच्या तब्येती कशा करायच्या का माझ्या सोडा, मी सांगत ते करायचं म्हणजे आता माझ्या पाठीमागे बरोबर येताना काय घ्या, नारळाचे काटे घ्या, वस्त्रगळा गेले की माती घ्या, काटे घ्या आणि खडे घ्या. हे सगळं करायचे. काय करायचे, कधी पण आणि डोळे बंद केले हे सगळे बापाई म्हणाले. फक्त डोळे बंद करायचे. घराला कुलूप असो, त्यांना कुकडी असो, कुलूप असो, जरी काय असलं तर डोळे बंद केले की सगळे बापड आतमध्ये. मग मनोरा करायचे. मनोरा करून एकावर एक सोडून त्या शिट्ट्यावर ठेवलेलं लोणी सगळं निघून पडून जायचं. अशा भगवंताचा दिला चालू गावात सगळीकडं उपवास सगळ्यांना त्रास होऊ लागला. एक धोरण आली काना चालला होता रस्त्याने. अरे सगळ्यांच्या नादेला त्या तरुणीच्या नादेला म्हणले. काय म्हणले भगवंत, त्या तरुणीच्या नादेला आपण म्हणले एकदा तुला कळत. ठीक आहे म्हणले. आणि गोपाळांना सांगितलं की काय ना गल्ली नंबर घर नंबर लिहून घ्या. कुठं राहते नंबर घर नंबर गल्ली लिहून घ्या. आज आक्रमण करून मला विचारा मी सांगते का म्हणजे सगळ्या गोपाळ तुम्ही ना घरला ताटल्या घ्या आणि लाटणी घ्या वाघबाईला. भगवंत गेली शेतामध्ये गेली मुंगूस पकडून आणला. मुंगूस पकडून आणला आणि हे जे म्हणले होतं तरुणी मला माझ्या नाडीला विशाल घरात तिथं ती गवळण तिचा पती नवरा झोपले होते. पण त्यांची जोडी अशी होती, जोडी खूप सुंदर होती. ती होती 6 फूट उंच आणि हा होता 4.5 फूट. एक उंच एक फुटका, ती फुटका शेतात झोपले होते. मग त्यांनी काय केलं, पहिलं त्यांच्या दाढीची आणि त्या बेलीची गाठ मारली. वरची दाढी आणि वरची बेली त्यांची गाठ मारली. गाठ मारून थांबला नाही. त्याने काय केलं, मुंबईत घेतला, दोघांच्या मध्ये सोडून गेला. रात्रीवर का रात्री 12:30-1ला बाहेर पण केला आणि राणा निघून गेला. आणि आता मला सांगा, तो मुंबई शांत बसल जाऊन तिला बळबळ करायला. मुंबई शांत पाहिलंय का, असा बसलाय मानवीसारखा किंवा सारखा. ठीक आहे, वळवळ करायला लागला.
गवळण करायला लागल्यावर दोघांची झोप मोडली. झोप मोडल्या ओढाताण चालू झाली. कारण काय हो, गड बांधली होती. ती इकडे वळते, तो इकडे वळते. ती म्हणली तुम्हाला का लाज वाटते का? माझी वेणी का वडता? मी कुठे वेणी वडतोय? तूच माझी दाढी वडते. आलं म्हणून त्याला लक्षात जायच्या कोणीतरी आपल्या वेणीची दाढी गाठ मारली आहे. तिने ओढण्याचा प्रयत्न केला पण गाठ काही सुटना. नंतर उभे राहिले, इव्या खाली गाठ धरली तरीही गाठ काही सुटना. विळी घेतली, विळीने कापण्याचा प्रयत्न केला पण गाठ काही सुटना. असं करता करता पाठ झाली बरं का. शेजारी शामराव आले, शेजारी शामराव आले होते. ते म्हणले अरे 6-7 वाजले तरी पण एका उठले नाही. तुम्हाला काय मथुरेला का दूध वगैरे घेऊन जायचं नाही का? उठले का नाही अजून? म्हणून दार वाजवले. ज्यांच्या घरामध्ये हा प्रकार चालू होता दार वाजवले आणि चपाती पुढं आला. आता गाठ बांधली, पुढं आला आणि म्हणले तुम्ही उठले का? शामराव बोलले तुम्ही उठले का नाही अजून? म्हणजे प्रकार अवघड झाला. तुम्ही आतमध्ये या. म्हणजे आले शामराव, परत दार बंद करू. शामरावने पाहिली परत. अहो म्हणले काय चाललंय तुमचं? अहो काय नाही म्हणले, आता आमची गाड कोणतरी बांधून दिली. विचारलं त्या कानाची नाद लागली होती का? हा म्हणजे कालच आमची भेट झाली होती आणि त्याला म्हणले मी या तन्नेच्या नादी लागून बघ म्हणले. मी काय म्हणले, त्या तन्नेच्या नादी लाग. बरोबर म्हणले. तू म्हणले ना अशी ही करणी त्याचीच करणी आहे माझी. तू आता काय कर, तू बाहेर जा आणि थांबला असेल बाहेर. सकाळ झाली, चौकात बसला असेल, त्याची माफी माग म्हणली. आता माफी माग आणि मग तुझी गाठ सुटली. ती तुडी निघाली, तुडी बाहेर निघाली. मग मी काय म्हणलं, पण ती उंच आणि हा मोठा पुढं चालायला लागली. हा ओढत पाठीमागे यांची वाळत निघाली. चौकात वाळत आल्यावर हे सगळे मित्रमंडळी बसले होते काटे घेऊन आणि लाटणे घेऊन. हे आल्या चालू झाल्या ही वाजला सुरुवात केली. नाही का नाही, वाजत सुरुवात केली. वाळत निघाली. चौकात पुढे पोहोचले. तिथं भगवंत बसला होता. तिथे गेले, त्याची माफी मागितली. चरणीने डोळ्याची माफी मागितली. मी असं काय परत करणार नाही, मला माफ कर असं म्हणल्यावर त्यांची गाठ निघतो. असे एक झाले एक. अशा लीला सुरुवात झाली. अनेक लीला केल्या आणि लीला केल्यावर काय करायचे, या गवळणी तक्रार करा, गाणे सांगायला त्याच्या घरी यायचे. फक्त 10 मिनिटं आपण आणि समोर त्याच्या गवळणी काय करायची, तक्रार करायची, गाणे सांगायला घरी यायचे. ज्या तक्रार करायच्या यायच्या तो त्यांच्या फोडी काढायचा. काय करायचा, फोडी काढायचा. त्याची तक्रार केली, त्या घरी गेला. त्या तुरीचं जळचं लाकूड घेतलं आणि त्या तोंडाचा पडला. जवळ टाकू का? माफ कर म्हणजे. दुसरी एक गवळण निघाली होती शेतामधून. लेकरू होतं, त्याला घेऊन निघाली होती. किती सुंदर लेकरू होतं, किती छान दिसतंय. देवाने भगवंतानी कानाने ती लेकरू घेतलं, लपाळ घेतलं आणि मध्ये थांबला. विहिरीजवळ गेला. विहिरीजवळ गेल्यावर तो मला टाकू का विहिरीमध्ये, टाकू ना त्या बाळाला. अरे म्हणजे नको नको नको, आणि तू झाली म्हणली, एवढं म्हणली. मी आता पुढं असं काय करणार नाही. एक रांगोळी काढत होते, थोडं रांगोळी काढत होते. म्हणले किती सुंदर रांगोळी काढली, तुझ्यासारखी रांगोळी अक्कल गोकुळामध्ये कोणी काढत नाही. इतकी सुंदर रांगोळी काढली. म्हणले फक्त एक काम कर, त्याच्यावर आहे ना खाली कुठं थोडं टाक, त्यानंतर रंग टाक, चांगलं दिसत. ठीक आहे म्हणजे घरात गेली. कशाला? तेवढ्या भगवंत त्या रांगोळी उभे राहिले
लघु संपला अष्टदळ काढले अंगणी वरी होते चक्रपाणी. अशा पोड्या अनेक पोड्या केल्या आणि या बायका काय करायचं गवळणी भगवंताची कानाची तक्रार करायला कानाच्या घरी जायच्या यशोदाबाईच्या घरी जायच्या. एक गवळण आली ती गवळण अशी होती अशी बोलायला लागली तक्रार करू लागली. तक्रार काय कशी करू लागली ऐका. काय सांगू तुझे बाई काय सांगू देतना आवला डोईवर टोपी मयूर तुझाची कांद्यावली कामला पलता पलता बसून पडली डोळ्याची गाजर पोतली. मगनी तिकून आले सारंग पाणी मला पोटाशी धरले काय बोबडी गवळण. ती बोबडी गवळण वर्णन कुणी केले ज्ञानेश्वर माऊलींनी केले या गवळणीच्या माध्यमातून. अशा अनेक गवळणी तक्रार करायला यायच्या पण भगवंताला खोड्या करायला थांबत नव्हतं. आता एक म्हातारी म्हणली या म्हातारी नादी लागून बघ तुला बरोबर मी का दाखवते. भगवंत म्हातारीचा नंबर लिहून घ्या म्हणले. म्हातारीच्या घरी गेले सगळं कधी सगळं खाल्लं आणि जाताना पुढे लोणी घेतलं. पुढं लोणी म्हातारीच्या तोंडाला लावलं. पुढं लोणी सुनबाईच्या तोंडाला लावलं. सासू कुणी तोंडाला लावल्यावर सासू नाच कसा असतो किती प्रेमाचं आहे का नाही. सासू म्हणजे काय हो सारख्या सूचना सारख्या सूचना. सून म्हणजे काय सूचना नको अशी म्हणणारी सून यांचा किती प्रेमात नाता असतो. उठल्या सासूबाई उठल्या सुनबाई उठल्या. सुनबाईंनी पाहिलं आपल्या सासूबाई तोंडाला काय लागले लोणे लागले. तरी म्हणलं कोण लोणे खाते चोर चांगला सापडला म्हणले घरातला चोर आहे. तुम्ही लोणी खाता आणि तू सण बोलता का. अगं म्हणे तू थोबड बघ पहिलं. सासूबाई काय बोलल्या तुझं थोबड बघ पहिलं तू लोणी खाते मला सांगते का. तू हिंदी राष्ट्र करून पाहिजे तोंडाला काय होतं लोणी होतं लक्षात आलं. हा सगळा प्रकार कोणी केलाय आपल्या गाडी केलाय. अजून पाहिलं पाका गवळणी तो पारती झाली मंत्री नंदाची चोरी आजी चोरी केली. त्यांना लक्षात आलं चोरी करून भगवंत निघून गेले आहेत. चोरी केली हा प्रकार सगळा कारणे केलाय. रोज तक्रारी यायला लागल्या रोज थोड्या. यशोदाबाईया सगळ्या गवळीला बोलवलं आणि म्हणजे तिथं नादी लागू नका म्हणजे साथ सोडून द्या. श्रीरंग माझा वेडा घे याला नागे दुसरा सोडा घे. श्रीरंग माझा वेडा घे याला नागे दुसरा सोडा घे.
त्याने गवळीने सांगितलं तुम्ही आज तक्राराकडे येऊच नका, तुम्ही त्याची संगत सोडून द्या. तुम्ही तुमची तो तक्रार तो कोड्या करणार नाही, तक्रारी माझ्या घेणार नाही. तो कोड्या करतोय ना, तुम्ही ते संगत सोडून द्या. फक्त एवढं याला फक्त यशोदाबाईंनी गवळीनं सांगितलं का हो का सोडा म्हणून. यशोदेचा कटाळा बाई ग होड्या करीत करावयाला काय. यशोदेचा कटाळा बाई ग होड्या करीत करावयाला काय. यशोदेचा कटाळा बाई ग होड्या करीत करावयाला काय. यशोदेचा गवळीला सांगितलं याची संगत सोडून द्या. भगवंताला पण सांगितलं, समजून जाण्याचा प्रयत्न केला. कोड्याला करू माझे बाबा, माझे बाबा, थोडे नको करू. तुझ्या गवळी ऐकत नव्हत्या, का नामा ऐकत नव्हतं. काय झालं तुझं आता? सांगून तू काय ऐकत नाही. तुम्ही काम करायचं म्हणले, त्या गाया घ्यायच्या आणि रानात जायचं. तुम्ही गाया घेऊन सारे
काहीतरी खेळू काहीतरी खेळ तर करायला पाहिजे म्हणले दिवसभर काय करायचं या तरच बसतील आपण काय करू खेळ करू एक एक खेळ चालू करा आम्हा पोरा मंडळी गोपाळ म्हणले काना बारा 12वी झाले तर भूक लागली आम्हाला बाद झालं तुमचं कीर्तन बाद झाले खेळ की नाही ते खेळ आता पुरे करा आम्हाला भूक लागली तर भूकेची काहीतरी व्यवस्था करू आपण ठीक आहे म्हणले दगडावर जाऊन मध्यभागी जाऊन सगळ्या गोपाळांना कोणाच्या मानाचं द्रोण तयार केलं सगळ्यांच्या सुदोऱ्या द्रोणामध्ये एकत्र केल्या त्याचा काला केला आणि स्वतःच्या हाताने भगवंतानी सगळ्या गोपाळांना गोपाळ कृष्ण भगवान की गोपाळ कृष्ण भगवान की गोपाळ कृष्ण भगवान की तो काला भगवंतानी तो असते सगळ्यांना भरवला पहिला काला वृंदावनामध्ये भगवंतानी तो पार कमाई
देखील होणार आहे या ठिकाणी. तिन्ही काले एकाच वेळी आपण करायचे. या काल्याला कुणाकोणा बोलायचो? कुणाकोणा बोलायचो? ज्ञानेश्वर उद्धव स्वरूपात कोण उपस्थित जगद्गुरू कोण्या देखील उपस्थित होते. आपण पंचावतही संत म्हणतो कोण्यांना. यांचा द्वापारयुगामधला अवतार म्हणजे कोण? उद्धव स्वरूप जगद्गुरू तुकोबर आहे. त्या काल्याची वेळी स्वतः उपस्थित होती. बाबा का स्वतः जगद्गुरू तुकोबर आहे त्या काल्याला उपस्थित होते. ज्यांनी हा अभंग लिहिला आपल्या रचना सांगितली. उपदोनिया पुरती येवो काला आता आपण काला करणार आहोत. आता तुकाराम महाराजांना पण तुकाराम आपण बोलू. तुकाराम तुकाराम तुका म्हणे बाळवंत, तुका म्हणे
जशी तुकड्यांना इच्छा होती गाणं खाण्याची त्यासाठी ते परत जन्माला येणार होते. आपल्याला त्या परत जन्माला यायची गरज नाही. आपल्याला कलाकाराचं निमित्त आपण कला करतो. दही लायाचा दही भाताचा काळा सेवन करण्याचं आपलं भाग्य आपला प्राप्त झालेलं आहे. आपण आता गाणं करणार आहोत आणि पोटा आपण गाणार आहोत. नंतर आपण एकमेकांना राहणार आहोत. ज्यांनी मला आमंत्रित केलं म्हणजे मला राखड्या परिवाराचे सर्व त्यांच्या माध्यमातून हे किंवा मला प्राप्त झाले. 19 शंकर महाराज यांच्यापासून चालू झालेली परंपरा, यांच्या आधीपासून चालू झाली परंपरा खऱ्या अर्थाने मला सांगावं वाटतं. शंकर महाराज यांचा जीव ब्रह्म यांचा खऱ्या अर्थाने झाला. अशी विनयावस्था त्यांना प्राप्त झाली. अशी अवस्था सहजासहजी भल्या भल्यांना प्राप्त होत नाही. निरपक्ष भावनेने कोणी अपेक्षा न करता त्यांनी वारकरी संप्रदाय वाढवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं. अनेक गावागावामध्ये या ठिकाणी टाळ सापडत नव्हता पुढं. तिथे भजनं चालू झाली, कीर्तन सत्य चालू झाली, कीर्तनं चालू झाली. हे सगळं श्रेय जातं 19 शंकर महाराज. अनेक वर्ष कोणाच्या पालखी बरोबर त्यांनी चालू तरी अपेक्षा केली नाही आम्हाला खूप नंबर मिळाला, 4था 5वा 9वा 10वा मिळाला. त्याच्या अपेक्षा मागे चालत राहिले फक्त अपेक्षा. आमच्याकडे काही काही येतात आम्हाला हा नंबर द्या, तो नंबर द्या, पुढं आम्हाला घ्या, माग घ्या, पण मिळत नाही. तर महाराजांनी कधी अपेक्षा केली नाही. निरपेक्ष निष्प्र भावनेने वारी तर केलीच, सर्व समाजाला एकत्र घेऊन संप्रदाय वाढवण्याचं कार्य केलं नाही असं पंतप्रदेश आपल्याला हे गाव पण सापडत नाही. हे वाढवण्याचं कार्य त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणात झालं. फक्त समाजाचं पाहिलं नाही, आपल्या धर्माची परंपरा पुढं कशी चालावी याचे संस्कार आपल्या मुलांना दिले, नातवांना दिले. म्हणूनच पंडित महाराज असतील, विनय महाराज असतील, वेदांत महाराज असतील, यांच्या माध्यमातून ही परंपरा अखंडपणे चालू आहे. ही अशीच हजारो वर्ष चालत राहावी असं प्रत्येकाला वाटतं. कारण काही त्या व्यक्तीचा जीव ब्रह्म एकासारखा आला असतो. त्यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने अधिक मासाला अखंड अन्न सत्ता त्याची कार्याची सेवा मला करता आली, हे मोठं भाग्य. अधिक मासा मला का आला याला विशेष महत्व आहे. इतर आपण कार्य करतो इकडे नाही तिकडे नाही चालू जातो. अधिक मासाला का आला हे पण पुढे करता आला. जी भूमी शंकर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे, ही माती पुनीत झाली आहे, तिथं हा कार्य करण्याचं सौभाग्य तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचे आभार. त्यांनी मला आमंत्रित केलं त्यांचे आभार. आज गायक म्हणून आपले महाराज आहेत, मुनी महाराज आहेत, महाराजांनी महाराज इतर म्हणजे गायक म्हणजे सगळी उपस्थित आहेत. मोठे मोठे आता काय का ठिकाणी गायक मंडळी मधून पालक आळंदून बोलावे लागतात. खास एक टीम तुम्ही सगळं पहा. पण या ठिकाणी एक सही गायक आहे गवळणी एक सही होत्या आणि गवळणी पण अशा होत्या त्याला वाजवायला पण कप्पा वाले एक सही होते. खऱ्या अर्थाने तुमच्यामुळं गायकांमुळं मृदुमणी असतील यांच्यामुळे कीर्तनाची उंची वाढली, टोळ्याची उंची वाढली. समाजाने वादक असते त्यांनी पण आपल्या सहकार्य केलं, एक सूर लावून दिला आपल्या कीर्तन सेवेला. त्यांची आभार. आज युट्यूबवर ही सेवा कीर्तन सेवा प्रसारित होते आहे, यांची सगळ्यांना उपलब्ध होईल. त्यांचे आभार. साऊंड सिस्टीम एकदम उत्तम साऊंड सिस्टीम त्यांचे आभार. त्यानंतर विनेकरी यांचे खूप खूप आभार. टोपदार त्यांचे आभार. गायक आहेत, मृदुंग वादक आहेत, सावधी वादक आहेत, टाळकरी
यांचे खूप खूप आभार. त्यांनी उत्तम साथ दिली, त्यांचे आभार. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांचे आभार. ज्यांनी टाळ्या वाजवल्या टाळटाळ केली त्यांचे आभार. जे घरात टाळणार आलेत त्यांचे आभार. गावकरी, शाळकरी, माळकरी ज्यांनी माळा घातल्या त्यांचे आभार. ज्यांनी घातल्या नाही त्यांचे आभार. कारण की कीर्तनाला आले माळा घातल्या नाही, आज ना उद्या माळा घालते. अधिक मास आहे, काही न वाटलं माळा घालायच्या, काही न वाटलं कोणाचे मोक्ष झाले, लक्षात मारा झाले, माळा घालून घेऊ आपण. त्यांचे आभार. सर्वांचे आभार. पुन्हा एकदा ही झाली सेवा. पाटणगाय चरणी, माऊली चरणी, यांच्या चरणी आणि मोठा मूर्ती खाली बसतो आहे. तर महाराजांकडे मी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय